डी.वाय.एस.पी. अविनाश कुमार, बस नाम ही काफी है. साधी राहणी उच्च विचार या म्हणीस तंतोतंत जुळणारे व्यक्तिमत्व म्हणजे नांदेडचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमान अविनाश कुमार साहेब. मोठ्या विश्वासाने लोक श्रीमान अविनाश कुमार यांना भेटत आहेत, त्यांना फोन करत आहे. ते सन 2018च्या बॅचचे भारतीय पोलीस सेवेतील चांगल्या गुणवत्तेने उत्तीर्ण झालेले पोलीस अधिकारी आहेत. त्यांना डीआयजी श्रीमान शहाजी उमाप, अतिरिक्त पोलीस अधीक्षक तथा धडाकेबाज कारवाईसाठी सुप्रसिद्ध असलेले श्रीमान सूरज गुरव, सहायक पोलीस अधीक्षक IPS श्रीमती कीर्तिका मॅम, नक्षलप्रवण क्षेत्रात आपला ठसा उमटविणारे डी.वाय.एस.पी. श्रीमान सुशील कुमार नायक व काही जाणबाज पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांची साथ लाभली आहे. ते अत्यंत कर्तव्यदक्ष व प्रेमळ अधिकारी आहेत. त्यांनी कधीही कसल्याही प्रकारची तडजोड केली नाही. किंबहुना पदभार स्वीकारताच त्यांनी अवैध धंदे जिल्ह्यातून हद्दपार केले आहेत. गुन्हेगारांमध्ये धडकी तर सामान्य नागरिकांचा विश्वास संपादन करण्यास त्यांना खूपच कमी वेळात यश आले आहे. त्यांनी शासकीय दवाखान्यात झालेल्या निष्काळजीपणाबद्दल व बालकांच्या मृत्यूसंदर्भाने थेट गुन्हे दाखल केल्याने तेव्हा त्यांची राज्यभर चांगलीच चर्चा झाली होती. त्यांनी पदभार स्वीकारताच आपल्या धैर्यशाली कर्तव्याची चुणूक दाखविण्यास सुरुवात केली. कोम्बिंग ऑपरेशन व ऑपरेशन फ्लॅश आऊट अंतर्गत त्यांनी अनेक सराईत गुन्हेगारांना कारागृहात स्थानबद्ध केले. शेकडो रेकॉर्डवरील गुन्हेगारांची सामूहिक बैठक घेऊन सुधारण्याची संधी दिली. बहुतेक अशी प्रक्रिया राबविणारे ते पहिलेच पोलीस अधीक्षक असावेत. आता तर थेट त्यांनी उपमुख्यमंत्री महोदयांच्या दौऱ्याच्या पूर्वसंध्येला 2 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत वाळू माफियांच्या मुसक्या आवळण्याचे काम केले. बहुतांश वाळू माफिया हे राजकीय क्षेत्राशी संबंधित आणि समाजात प्रतिष्ठित व्यक्तिमत्व म्हणून वावरणारे पुढारी आहेत. काहीजण तर चमकोगिरीसाठी शस्त्र परवाना काढून मिरविणारे शस्त्र परवाना धारक असल्याची देखील चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. दिनांक 6 फेब्रुवारी रोजी एस.पी. अविनाश कुमार हे सकाळी 5 वाजल्यापासून ते आपल्या पथकासह पेनूर, वाहेगावकडे निघाले आणि त्यांनी अनेक रेती घाटावर मोठी कारवाई केली. 4 चाकी गाडी पोहोचू शकत नाही अशा रस्त्याने त्यांनी दुचाकीद्वारे सहकारी कर्मचाऱ्यासोबत प्रवास केला. त्यांनी 2 नंबर वाल्या वाळू माफियांचे होत्याचे नव्हते केले. या धाक कारवाईत त्यांनी 16 डिझेल पंप, 60 तराफे, 1 जेसीबी आणि 200 ब्रास अवैध साठा करून ठेवलेली वाळू जप्त केली. त्यांनी केलेली कार्यवाही ही महसूल प्रशासनाच्या नाकावर टिचून केलेली मोठी कारवाई आहे. खऱ्या अर्थाने उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांना दिलेली ही सलामी असून 7 फेब्रुवारी रोजी एकनाथ शिंदे यांचा नांदेड दौरा आहे. यावेळी उपमुख्यमंत्री माननीय शिंदे यांच्याकडून त्यांचे कौतुक होणे अपेक्षित आहे.